नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची उपाध्यक्षांची निवड 18 मार्चला होणार आहे. म्हणजे आता त्या निवडीसाठी फक्त 5 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. साहजिकच जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या राजकारणात नेमकं काय होणार याच्याबद्दलची उत्सुकता अतिशय आता शिगेला पोचलेली आहे. महाविकास आघाडीच्या 30 जागा निवडून आलेल्या आहेत आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष यांच्या 18 जागा निवडून आलेल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला सत्तेत येण्यासाठी तब्बल 13 जागांची गरज आहे. 13 सदस्यांच्या पाठबळाची गरज आहे आणखी. आणि महाविकास आघाडीला फक्त 1 जागेची गरज आहे. त्यामुळं नेमकं काय होतं याच्याकडं सगळ्यांचं लक्ष आहे. अर्थातच शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्या काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील हे त्यांच्या 18 सदस्यांसह काँग्रेसचे 11, उबाठा 1 असे 30 सदस्य तर त्यांच्याकडं फिक्स आहेत, निश्चित आहेत. फक्त आता अजितदादांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याचे 6 सदस्य त्यांच्याबरोबर जातील असं स्पष्ट दिसतंय. त्यामुळं त्यांची एकूण 36 संख्या होणार आहे. शिवसेनेचे 7 सदस्य आहेत. म्हणजे एकनाथजी शिंदेंच्या शिवसेनेचे 7 सदस्य आहेत. त्याचं नेतृत्व करतात सुहास बाबर, आमदार सुहास बाबर त्याचं नेतृत्व करतात. त्या 7ही सदस्यांचं ते त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडून आलेले सगळे 7 सदस्य आहेत, खानापूर आणि आटपाडी या दोन्ही तालुक्यातनं. त्यामुळं सुहास बाबर काय नेमका निर्णय घेतात याकडं सगळ्यांचं लक्ष आहे. अर्थात स्वतः सुहास बाबर हेही भाजपबरोबर जायला अनुकूल नाहीत असं सांगितलं जात आहे आणि त्यांचे जे 7 सदस्य आहेत ते सुद्धा भारतीय जनता पक्ष म्हणजेच महायुतीबरोबर जायला अनुकूल नाहीत. त्यामुळं असं स्पष्ट दिसतंय की सांगली जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा, शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस असं प्रचंड बहुमताची सत्ता स्थापन होणार. फक्त अजून त्याच्यावरती शिक्कामोर्तब होत नाही आहे. त्यामुळं हे नेमकं काय होणार, काही नुसतीच केवळ वादळापूर्वीची शांतता आहे असा एक सूर आहे. आता याच्यामध्ये कसं आहे की अजितदादांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याच्यामध्ये माजी खासदार संजय काका पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार राजेंद्रांना देशमुख हे सर्व नेते हे आणि शिवाजीराव नाईक माजी मंत्री हे सर्वजण कोणत्याही परिस्थितीत महायुतीबरोबर जायचं नाही, भाजपबरोबर जायचं नाही अशा पवित्र्यात आहेत. अर्थात त्यांनी सत्तेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर अध्यक्षपदाची मागणी केलेली आहे. आता 6 सदस्य असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद द्यायचं का हा खरा सवाल आहे. आणि इकडं 18 सदस्य एकट्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि 11 सदस्य काँग्रेसचे आहेत. त्यामुळं केवळ राष्ट्रवादीचे 6 सदस्य असताना त्यांना अध्यक्षपद द्यायचं का हा खरा पेचप्रसंग आहे. अर्थात त्यावरही काहीतरी तोडगा काढला जाईल, कारण हे 6 सदस्य आणि शिवसेना 7 सदस्य हे काही महायुतीबरोबर जाणार नाहीत ह्याची खात्री जयंत पाटील यांना आहे. त्यामुळं त्या विषयावरती वाटाघाट होऊ शकते, चर्चा होऊ शकते. कदाचित शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अध्यक्षसुद्धा जिल्हा परिषदेमध्ये होऊ शकतो. आता ह्यामध्ये खरं रहस्य आहे किंवा खरं जर पेच आहे तो असा आहे की जिल्हा परिषदेतली सत्ता आणि राज्यातली सत्ता यांच्यामध्ये काही लोकांची द्विधा मनस्थिती झालेली आहे. विशेषतः अगदी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही सदस्य, विशेषतः तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातले काही सदस्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला जिल्हा परिषदेच्या सत्तेमध्ये गेल्यानं आपली प्रतिष्ठा, राजकीय प्रतिष्ठा निश्चित वाढणार आहे, आपलं राजकीय वजन पण वाढणार आहे, पण त्याचा उपयोग आपल्याला तालुक्यातली आणि गावातली कामं होण्यासाठी होणार आहे का? कारण आज मितीला राज्य सरकार जर आपल्याबरोबर असेल, राज्य सरकारशी बरोबर आपण असू तर आपल्याला अनेक कामं करता येतील, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून करता येतील किंवा जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून कामं करता येतील. जिल्हा परिषदेमध्ये सत्ता मिळेल यात काही शंका नाही, परंतु त्यामुळं आपली तालुक्यातली आणि गावातली खुद्द भागातली कामं होणार आहेत का असा सवाल ते विचारतायत. आणि त्यातूनच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असलेले सुरेश भाऊ पाटील यांनी आपण भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊया असं घोषणा जाहीरपणे त्यावेळेला केलेली होती. त्यांच्या ह्या मताशी तासगाव तालुक्यात आणि कवठेमहांकाळ तालुक्यातले किती सदस्य सहभागी आहेत हे आज काही स्पष्ट झालेलं नाही, परंतु त्यांचा एक कल त्यांनी त्यातून दाखवून दिलेला आहे.
आणि यामुळं एकूण सगळ्याच सत्तेच्या राजकारणामध्ये एक असा पेच निर्माण झालाय का, असा एक प्रश्न निर्माण होतोय. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला असं जाणवेल की अनेकांना राज्यातली सत्तासुद्धा महत्त्वाची वाटते. काहींना जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करणं हे अतिशय महत्त्वाचं वाटते आणि असा एक द्वंद्व या सगळ्या राजकारणामध्ये निर्माण झाले का, अशी एक शंका विचारली जाते. अर्थात अद्यापपर्यंत आमदार सुहास बाबर यांनी कोणतीही भूमिका स्वतःची स्पष्ट केलेली नाही, परंतु एकूण त्यांचा कल आणि त्यांच्या सदस्यांचा कल हा महायुतीच्या विरोधात आहे असं अनेकदा स्पष्ट झालेलं आहे. पाहूया नेमकं काय होतंय ते. राज्यातली सत्ता सदस्यांना अगदी अजित यांच्या म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा, कारण असं अनेक ठिकाणी झालेलं आहे. राज्यात सुद्धा काही ठिकाणी काँग्रेस आणि भाजपचं एकत्र आलेले आहेत, काही ठिकाणी उभाठा आणि भाजप एकत्र आलेले आहेत. स्थानिक पातळीवरती सत्तेच्या समीकरणामध्ये असं घडलेलं आहे. त्यामुळं इथं नेमकं काय होतंय, राज्यातली सत्ता महत्त्वाची ठरतीये का जिल्हा परिषदेतली सत्ता महत्त्वाची ठरते? कारण 3-3.5 वर्ष अजून राज्यातल्या 3.5 का 4.5 जवळजवळ वर्ष राज्यामध्ये निवडणुका व्हायला आहेत. कुठलीच निवडणूक महत्त्वाची व्हायला आहेत. त्यामुळं मी म्हटलं तसं राज्यातली सत्ता महत्त्वाची का जिल्हा परिषदेतील सत्ता महत्त्वाची, ह्याकरता याचा काही विचार होतोय का आज सांगता येत नाही. पाहूया नेमकं काय होतंय ते. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.